SPN न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। नाशिक शहरात 3 गावठी कट्टे व 4 जिवंत कारतूस विक्री करणारे गुन्हे शाखा युनिट 1च्या ताब्यात। सविस्तर वृत्त असे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मेटके यांनी नाशिक शहरात अवैध शस्त्रे विक्री करणारे व बाळगणारे यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते। त्याच अनुषंगाने दिनांक 18 जून रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1च्या नाशिक शहर यांच्याकडील पोलीस हवालदार महेश साळुंके व विलास चारोस्कर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की हिरावाडी त्रिकोणी बंगला या परिसरात एक जण गावठी कट्टे विक्री करण्याच्या उद्देशाने येत आहे। या बातमीची खात्री केल्याने सदरची माहिती ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांना देऊन गुन्हे शाखा युनिट 1चे पथक तयार झाले। त्यावरून पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार महेश साळुंके, उत्तम पवार, नितीन जगताप, विलास चारोस्कर, राहुल पालखेडे, किरण शिरसाट, नाजिम खान पठाण अशांच्या पथकाने हिरावाडी त्रिकोणी बंगला परिसरात सापळा रचून संशयीरित्या फिरत असलेल्या 2 इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांचे नाव आकाश चंद्रकांत काळे, वय वर्ष 27, राहणार त्रिकोणी बंगला, पाण्याच्या टाकीजवळ, हिरावाडी रोड, पंचवटी, गोरख सदाशिव तुपलोंडे, वय वर्ष 30, राहणार धर्माजी कॉलनी, शिवाजीनगर, सातपूर असे त्यांचे नाव समजून आले। त्यांची अंगझडती घेतली असता 2 गावठी कट्टे व 3 जिवंत कारतूस मिळून आले। याबाबत अधिक चौकशी केली असता गोरख तुपलोंडे याने आकाश काळे यांच्याकडून गावठी कट्टा व 1 जिवंत कारतूस खरेदी केले याबाबत सांगितले। त्यातील एक गावठी कट्टा हा रोहित निलेश नेवारे, वय वर्ष 29, राहणार बेथेल नगरी, शरमपूर रोड, नाशिक याला विक्री केले हे देखील सांगितले। लागलीच पथकाने रोहित निलेश नेवारे याच्याकडून एक गावठी कट्टा व 1 जिवंत कारतूस जप्त केले। सदरचे इसम हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याकडून जवळपास 1,54,000 रुपये किमतीचा 3 देशी बनावटीचे पिस्तूल मॅगझिनसह 4 जिवंत कारतूस मिळून आल्याने सदर इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जप्त मुद्देमालासह आरोपींस पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1च्या कर्मचाऱ्यांनी केली आहे। याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। SPN न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे। त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।